प्रणाम. आपल्याकडे एक बरं आहे, सगळ्यांच्याच पक्षांमध्ये घराणेशाही आहे. आता कसं आहे की भारतीय जनता पक्षवाले असं म्हणतात की घराणेशाही नाही. त्यांचं म्हणणं गांधी घराणं म्हणजेच एक भारतातलं घराणं आहे फक्त, की ज्याच्यामधले लोक पुन्हा पुन्हा पंतप्रधान होतात म्हणा किंवा पक्षाध्यक्ष होतात, पक्ष ताब्यात ठेवतात. त्यामुळे तिथे घराणेशाही आहे. पण ते हे विसरतात की आता जे निवडणुकीचं तिकीट वाटप झालेलं आहे त्याच्यामधले किमान 100 उमेदवार, हे काय मी माझ्या मनचं सांगत नाही, मी पण इकडलं तिकडलं वाचूनच तुम्हाला सांगत असतो, पण 100 उमेदवार हे त्यांच्या घरातल्याच आधीच्या कुठल्या तरी निवडून आलेल्या खासदाराचे, आमदाराचे, मंत्र्याचे, नामदाराचे, पक्षाच्या पदाधिकाऱ्याचे नातेवाईक आहेत, मुलं आहेत, जावई आहेत, सुना आहेत, सगळे आहेत. त्याला घराणेशाही ते म्हणत नाहीत, पण व्हॉट एव्हर इट इज. भारतामध्ये कसं आहे ना, सरंजामशाही होती, राजेशाही होती आत्तापर्यंत ना. 1947 नंतर 48 साली वल्लभभाई पटेलांनी सगळी राज्य बरखास्त करून सगळ्या राज्यांचं विलिनीकरण करेपर्यंत जिकडे तिकडे राज्य होतीच, आणि आपल्याला राजाला कुणी निवडून देत नव्हतं, त्याचा पोरगा ऑटोमॅटिकली राजा होत होता, नसेल तर दत्तक घेऊन राजे करत होते. त्याच्याही बद्दल आता वादविवाद चालू आहे, ते तुम्ही बघताय. फक्त कुणाची हिंमत होत नाही बोलायची की कोणाचे वारस दत्तक आहेत, कोणाचे ओरिजिनल आहेत याच्याबद्दल, पण बोलणारे बोलतातच आहेत, इंडिकेट करतायत. अंगावर येऊ नये पब्लिकनी म्हणून फक्त डायरेक्ट नाव नाही घेत आहेत, पण इंडिकेट करतायत की तुम्ही कसं आहे, ओरिजिनल नाही, तुम्ही तर दत्तकांचे पुत्र आहात, पुत्रांचे पुत्र आहात, पण मूळ दत्तक आहे तुमचा. हे चाललंय ना, आपणही बघतोय. व्हॉट एव्हर इट इज. भारतामध्ये परंपरेने उद्योगपती पण आहेत. अरे शिक्षण संस्थांमध्ये आता तुम्ही जर बघितलं ना, तर सर्व शिक्षण संस्थांमध्ये बापांची पोरच आता तिथे डायरेक्टर आणि चीफ आहेत त्या संस्थांची, सगळीकडे सगळीकडे. साखर कारखान्यांमध्ये पण तेच आहे, बँकांमध्ये आता ते सुरू झालं आहे, सहकारी बँकांमध्ये. व्हॉट एव्हर इट इज. आता शरद पवारांचे वारस म्हणून सुप्रिया सुळे होत्या. आता झालं असं की इकडे अजितदादांचा पार्थ पुढे यायला लागला, त्यानंतर इकडे रोहित पुढे येतोय, त्यामुळे पुढली पिढी हळूहळू ऍक्टिव्ह होते. त्यावेळेस सुप्रिया त्यांच्या असं लक्षात आलं असावं की अरे इकडे पार्थ ऍक्टिव्ह होत चाललाय, तिकडे रोहित पण ऍक्टिव्ह होत चाललाय, आणि आपली मुलगी मागे पडते. उद्या तिला आपल्याला आमदार बिमदार करायचं असेल तर आतापासूनच तिला प्रचारात उतरवलं पाहिजे. आपली प्रतिनिधी म्हणून तिला एस्टॅब्लिश केलं पाहिजे. आपण आपली वारस म्हणून तिला लोकांच्या समोर प्रोजेक्ट केलं पाहिजे. जसं शरद पवारांनी आपल्याला प्रोजेक्ट केलं, संधी दिली, तसं उद्या जर आपल्याला ठीक आहे खासदारकी जिंको न जिंको, आणि खासदारकी हरल्यानंतर मला नाही वाटत की सुप्रिया सुळे आमदारकीसाठी उभ्या राहतील, नाही राहणार असं माझा अंदाज आहे. मग त्या काय करतील, मग त्या रेवतीला तिथे उभ्या करतील. एकच आहे फक्त, पण त्याच्यामध्ये वाट काढतातच. कसं आहे की सुप्रिया सुळेंनी पण लग्न केल्यानंतर त्या सिंगापूरला गेल्या होत्या. सिंगापूरमध्ये प्रचंड मालमत्ता, गुंतवणूक आणि प्रचंड प्रमाणावर त्यांच्या कंपन्या वगैरे होत्या. त्यांनी डबल स्टेटस पण काही दिवस ठेवलं होतं की तिकडे पण आणि इकडे पण. नंतर ज्यावेळेला निवडणुकीची हे आली त्यावेळेला त्या भारतीय नागरिक झाल्या. त्यामुळे हिचं उद्या लग्न झालं तर त्या बहुतेक लग्न करतानाच काळजी घेतील की इथलाच नवरा कोणीतरी 96 कोळी मराठा शोधतील त्यांच्या एकंदर कट्टरतेप्रमाणे पवारांच्या. आणि दुसरी गोष्ट, ती भारतातच राहील आणि इथे आमदार होईल अशी पण खबरदारी घेतील. त्यामुळे इकडे अजितदादा पार्थला प्रमोट करतायत, योगेंद्र काय अजून एक मुलगा आहे त्याचंही काहीतरी चालूच आहे या संदर्भामध्ये. रोहित पण पुढे जातोय. मला असं वाटतं ही स्पर्धा जी आहे चुलत भावंडांमध्ये, मागच्या पिढीत राहिलेली सुप्रिया आणि अजितदादा चुलत भावंड आहेत, ती मला वाटतं रोहित, पार्थ आणि आपली त्यांची मुलगी यांच्यामध्ये, रेवती यांच्यामध्ये परत पुढल्या पिढीतही चालू राहणार असं दिसतंय. पण चला, बारामतीला खासदार नाही जरी मिळाला सुप्रिया सुळेंच्या रूपाने, तरी देखील नाही का रेवतीच्या रूपाने उद्या आमदार मिळेल, हे काय कमी आहे. पवारांनी सुप्रिया करता जीव पणाला लावला. सुप्रिया ताई मला वाटतं आता रेवती करता जीव काय म्हणतात त्याला पणाला लावते. पवार घराण्याची सत्ता या ना त्या रूपात चालू राहणार हे नक्की. मला मागे एकाने सांगितलं होतं की विधानसभेमध्ये
48 असे आमदार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे की जे जळून दुरून शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे पवारांचं वटवृक्षाची पाळमुळे कुठवर पसरले त्याची तुम्हाला कल्पना आहे. त्यामध्ये आणखी एक पारंबी रेवतीच्या रूपाने ऍड झाली. एवढंच म्हणूया. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.